Good morning to all of you. Last lecture we see the molarity of ions and molarity of dilution. Now today we are going to start molarity of mixture. What is the next point? Molarity of mixture. Okay. Upon directly formula we can write the molarity of mixture is molarity of mixture that is equal to m1v1 plus m2v2 upon v1 plus v2, that is a formula of molarity of mixture. So how this formula comes? Okay, how this formula comes म्हणजे हा फॉर्म्युला कसा आलेला आहे, कसा येणार आहे, तर याच्या अगोदर आपण बघितलं. आता या ठिकाणी काय काय पाहायचं, मिक्सचर दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे जे काही सोल्युशन्स आहेत, वेगवेगळे नंबर ऑफ मोल्स असणारे सोल्युशन्स आहेत, वेगवेगळे नंबर ऑफ कॉन्सन्ट्रेशन असणारे सोल्युशन्स आहेत, असे दोन वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन असणारे सोल्युशन जर आपण एका ठिकाणी मिक्स केले तर मिक्स केल्यानंतर त्या सोल्युशनची मोलॅरिटी काय येते त्याचा हा फॉर्म्युला आपण मांडलेला आहे. मग आता कसं येतंय त्याच्याबद्दल आपण थोडंसं विचार करू. फॉर एक्झाम्पल, अ फ्लास्क, दिस इज अ फर्स्ट फ्लास्क containing solution having molarity is m1 and volume is v1, and this solution is to be represented as A, and this one consists of number of moles is n1 because molarity is equal to n upon v, that is a formula. बरोबर ना. Molarity is equals to capital M is equals to n upon v, volume of solution in liter. Now n is equals to m into v, so that's why we convert, that is the first solution having concentration is m1, volume is v1, that is a solution and number of moles is n1. Now आता घ्यायचं आपल्याला दुसरं सोल्युशन. दिस इज अनादर सोल्युशन. या सोल्युशनला आपण म्हणू बी. याच्यामध्ये पण सोल्युशन आहे, याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहेत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज टू बी n2, बरोबर ना. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज टू बी n2, आणि त्याच्यानंतर मोलॅरिटी ऑफ m2 अँड v2, मोलॅरिटी m2, व्हॉल्यूम v2. नाव आता काय करायचं आहे, मिक्सरचं मोलॅरिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मिक्सरची मोलॅरिटी, राईट, we calculate the molarity of mixture. Now A solution and B solution is mixed into that one. A solution, आता A solution आणि B solution याच्यामध्ये मिक्स केले. सो इन दॅट केस देर इज A प्लस B. हे दोन प्रकारचे सोल्युशन या ठिकाणी आहेत. हॅव्हिंग नंबर ऑफ मोल्स n इज इक्वल्स टू n1 प्लस n2. Number of moles of this solution A and number of moles of this solution B, both the types of solution, number of moles, याच्यातले जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत, याच्यातले जे काही नंबर ऑफ मोल्स आहेत, हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. आता जर विचार केला तर या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे, कारण दोन सोल्युशन मिक्स झालेत, याचा अर्थ त्याचं कॉन्सन्ट्रेशन वेगळं असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मोलॅरिटी. असं नाही की याचं 100 ml चं कॉन्सन्ट्रेशन वेगळं होतं. जरा विचार करा, समजा हे 100 ml आहे, हे 200 ml आहे. ओके, याचं कॉन्सन्ट्रेशन m1, याचं कॉन्सन्ट्रेशन m2. पण जेव्हा हे 200 ml, हे 100 ml चं आणि हे 200 ml चं सोल्युशन जेव्हा आपण मिक्स करतो, मिक्स केल्यानंतर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. याचा व्हॉल्यूम v1, याचा व्हॉल्यूम v2, हे दोन जरी ऍड झालेले असले तरी नंबर ऑफ मोल्सचं प्रपोर्शन इन्क्रीज झालं, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं. ओनली कॉन्सन्ट्रेशन इज टू बी सेम. आता बघा,
या ठिकाणी जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन काय असेल, सारखं असणार आहे. कारण 200 आणि 100 हे दोन जे सोल्युशन्स आहेत ते सेपरेट नाही आहेत. हे मिक्स झाल्यानंतर ओव्हरऑल सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती, ओव्हरऑल सोल्युशन 300 ml चं आहे. इमॅजिन करा, इकडे लिहितो मी सगळं काय आहे, V1 प्लस V2. लक्षात आलं का बघा सगळ्यांना? लक्षात आलं का बघा? परत एक वेळेस मी सांगतो. समजा याच्यामध्ये 100 ml V1 इज इक्वल टू 100 ml सोल्युशन आहे. V2 इज इक्वल टू 100 सॉरी आपण 200 म्हणू, काही हरकत नाही, 200 ml सोल्युशन आहे. ओके, याची मुलॅरिटी या ठिकाणी 0.1 आहे आणि याची मुलॅरिटी आपण म्हणू 0.2 आहे. मुलॅरिटी इज इक्वल्स टू बरोबर ना. मग जेव्हा हे दोन या ठिकाणी ऍड केल्यानंतर व्हॉल्यूम V1 इथं आला 100 ml प्लस व्हॉल्यूम 2 दॅट इज 200 ml आणि कॉन्सन्ट्रेशन, हे दोन कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी ऍड होईल M1 प्लस M2 इज इक्वल टू M, वट एव्हर इट मे बी, जे काही त्याचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी येईल. गॉट इट? ऑल क्लिअर? चला, इथपर्यंत पोहोचले सगळे. मग आता काय करायचं आहे, या ठिकाणी N1 इज अ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन A, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन सोल्युशन A, बरोबर ना. A म्हणजेच काय, आपण N1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इन सोल्युशन A फ्लास्क. सेम N2 is number of moles of solute in solution फ्लास्क बी फ्लास्क मध्ये असणारं सोल्युशन आहे. एवढं लक्षात घ्या. हे फ्लास्क नेम आहे. A is a name of the flask, B is a name of the flask. क्लिअर आलं सगळ्यांना? मग या ठिकाणी आपण ही जे ऍडिशन आहे या ठिकाणी मांडू N इज इक्वल, आता दोघं नंबर ऑफ मोल्स ऍड झाले, N1 प्लस N2. यांचं काय आहे कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी बघा, N इज इक्वल टू कॅपिटल M इन ब्रॅकेट V1 प्लस V2 दॅट इज द व्हॅल्यू ऑफ N and is equal to N1 is a volume, N1 is a M1 V1 plus M2 V2. So molarity of mixture is equal to M1 V1 plus M2 V2 upon V1 plus V2. Clear? That is the formula of molarity of mixture. That is a formula of molarity of mixture. आला का फॉर्म्युला तो? कैपिटल M is equal to M1 plus M1 V1 plus M2 V2 upon V1 plus V2. आला का फॉर्म्युला सगळ्यांना क्लिअर झाला? काही शंका आहे? चला, आता हा फॉर्म्युलाचं थोडंसं कन्फर्मेशन म्हणजे आपल्याला समजलं यासाठी आपण काय करू, एक क्वेश्चन घेऊ त्या बेसवरती आणि मग आपण पुढच्या कन्सेप्टकडे जाऊयात. क्वेश्चन घेऊ याच्यावरती. फॉर्म्युला क्लिअर झाला? इट इज अ फॉर्म्युला. आता घेऊयात आपण क्वेश्चन. क्वेश्चन सॉल्व करता यायला लागले की आपला कॉन्फिडन्स वाढतो. पहा, त्याच्यासाठी क्वेश्चन सॉल्व करता येणं जास्त गरजेचं आहे. फॉर्म्युला कसा आहे, कोणता फॉर्म्युला वापरायचा, तोच का वापरायचा वगैरे वगैरे या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या कुठलाही क्वेश्चन तुम्हाला सुटू शकतो. इफ 0.2 मोलार 100 ml HCl क्वेश्चन आहे. इफ 0.2 मोलार 100 ml HCl is added to किंवा is mixing with added with 0.1 molar 300 ml 0.1 molar 300 ml solution of HCl.
solution of HCl. Solution of HCl. Find the molarity of mixture. Molarity of mixture. Clear? That is the question. मग आता या ठिकाणी पहा, एका फ्लास्क मध्ये 0.2 मोलार आणि 100 ml सोल्युशन आहे आणि दुसऱ्या फ्लास्क मध्ये 0.1 मोलार, दुसऱ्या फ्लास्क मध्ये 0.1 मोलार 300 ml सोल्युशन आहे. क्लिअर ना? मग या ठिकाणी त्याचा आन्सर काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे. चला, फॉर्म्युला मोलॅरिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू M1V1 प्लस M2V2 अपॉन V1 प्लस V2. दॅट इज अ फॉर्म्युला. फॉर्म्युला इथं बाजूला त्याच्यासाठी ठेवलेला आहे. ओके. मग मोलॅरिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू M1 कोणता? हा 0.2 इंटू व्हॉल्यूम किती 100 प्लस 0.1 इंटू व्हॉल्यूम किती 300 डिवायडेड बाय पहिलं व्हॉल्यूम 100 ml प्लस दुसरं व्हॉल्यूम किती आहे 300 ml. यानी याला मल्टिप्लाय करा, काय येतं 20 झिरो कट केला, इथला झिरो गायब होईल, इथला झिरो कट करा, इथला झिरो गायब होईल. ओके. 2 10 जा 20 अँड 31 जा 30 डिवायडेड बाय 400. Clear? That means molarity of the mixture is equal to 50 divided by 400. Right का? हा cancel, हा cancel. 5 1 जा 5, 5 8 जा 40, 1 by 8. आलं इथपर्यंत 1 by 8. So 1 by 8 म्हणजेच काय आहे? molarity is equal to 0.125. डेसिमल पॉइंट दिला 8 1 जा 8. डेसिमल पॉइंट दिला बघा, डेसिमल पॉइंट दिला इथे 0. 8 1 जा 8, 2 is remains. 8 1 जा 8, 2 is remains, 0 is here. 8 2 जा 16, what is remains? 4 is remains. 8 5 जा. So that is a molar or moles per liter. That is question according to the molarity of mixture. आलं इथं सगळ्यांना? चला, ओके. क्लिअर पोचले का? काही शंका आहे का पहा. आला आन्सर? चला पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट पॉइंट पाहायचा आता. मोलॅरिटी झाला, आता पाहायचं आपल्याला मोलॅलिटी. काय पाहायचं आहे? मोलॅलिटी. What is the next point? And what is the next point? Molality. What is mean by molality? Molality, it is represented as small m. आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यासाठी काळजीपूर्वक खूप सारी प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला एम मधला डिफरन्स बघा. स्मॉल n इज इक्वल टू स्मॉल w बाय स्मॉल m. दिस वन इज नॉट अ मोलॅलिटी, दॅट इज द मॉलिक्युलर मास. दॅट इज द मॉलिक्युलर मास. लक्षात येते? सगळ्यांना येते का बघा लक्षात? दॅट इज द मॉलिक्युलर मास. And this M is a molality. RITY. RITY आलं की कॅपिटल M येतो, LITY आलं की स्मॉल m येतो. मुद्दे क्लिअर? कॅपिटल M असेल तर RITY येतं आणि स्मॉल m आला तर LITY असा क्वेश्चन येतो. तर मोलॅलिटीसाठी सांगायचं झालं तर काय येतं बघा, इट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ solute is present in 1 kilogram of solvent. Got it? Number of moles of solute present in
1 किलोग्रॅम ऑफ सॉल्वंट, याला आपण काय म्हणतो, मोलॅलिटी. लक्षात आलं. मग आता याला रिप्रेझेंट करायचं, स्मॉल m इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स रिप्रेझेंटेड बाय, नंबर ऑफ मोल्सला कशाने रिप्रेझेंट करतो, स्मॉल m, डिवायडेड बाय प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्वंट. सो इट इज अ वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रॅम. लक्षात येते. मग आता याला आपण काय करू, थोडंसं आणखीन मॉडिफाईड करू. आता n म्हणजे काय इथं मांडलाय, n इज इक्वल्स टू w अपॉन m. मग या ठिकाणी आपण असं मांडू, मोलॅलिटी इज इक्वल्स टू w अपॉन m डिवायडेड बाय वेट ऑफ, WT याने वेट, वेट ऑफ सॉल्वंट, सॉल्वंट इन किलोग्राम. आता मी या सॉल्वंट इन किलोग्रामला थोडंसं मॉडिफाईड करतो. बघा, मोलॅलिटी इज इक्वल्स टू w अपॉन m डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम. आता या किलोग्रामला कसं कन्वर्ट केलं बघा, वेट ऑफ सॉल्वंट, सॉल्वंट इन ग्रॅम अपॉन 1000. 1000 नी याला डिवाइड केलं की कशामध्ये कन्वर्ट होतं, किलोग्राम मध्ये. दिस वन इज ओके. मग आता काय होईल, मोलॅलिटी इज इक्वल्स टू w अपॉन m into 1000 upon weight of solvent, weight of solvent in gram. So that is a formula of, it is easy to calculate every question for molality. It is easy to calculate every question of molality. लक्षात आलं का, क्लिअर सगळ्यांना. आता एक साधा कन्सेप्ट आहे, एक साधा समजा, मोलॅलिटी ऑफ HCl इज 3 मोलाल. कसं येईल, मोलॅलिटी ऑफ HCl, फॉर एक्झाम्पल, इफ मोलॅलिटी ऑफ HCl इज 3 मोलाल, 3 मोलाल, राईट. असं जर आलं तर याचा अर्थ काय आहे, 3 मोल्स ऑफ सबस्टन्स किंवा 3 मोल्स ऑफ, दॅट मीन्स काय आहे बघा, दॅट मीन्स 3 मोल्स ऑफ solute is dissolved in 1 kg of solvent. Okay, that is dissolved in 1 kg of solvent. लक्षात आलं का इथपर्यंत, लक्षात आलं सगळ्यांना. म्हणजे इफ द मोलॅलिटी ऑफ HCl इज 3 मोलाल, त्यावेळेस आपण काय म्हणतो, 3 मोल्स ऑफ सोल्यूट डिसॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट, दॅट इज अ 3 मोलाल. मग आता याच्यावरून आपण युनिट कसं कॅल्क्युलेट करणार, डायरेक्टली आपण या ठिकाणी युनिट कसं देणार, याचं युनिट येईल मोल्स पर किलोग्राम. व्हॉट इज मोल्स, n इज अ नंबर ऑफ मोल्स, सो इट इज अ मोल्स. वेट ऑफ सॉल्वंट इन kg बाय kg, मोल्स पर kg, तेव्हा आपण काय म्हणणार त्याला, मोलाल. मोल्स पर kg ला काय म्हणणार, मोलाल. मोल्स पर किलोग्राम इज इक्वल टू मोलाल. गॉट इट, ऑल क्लियर. that is a unit of molality. What is that? That is a unit of molality. आलं का लक्षात. काय फॉर्म्युला, फॉर्म्युला आपण पाहण्या अगोदर डेफिनेशनच म्हणजेच फॉर्म्युला आहे. काय डेफिनेशन, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट असं म्हणू शकता, किंवा इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट. क्लिअर. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट किंवा इज डिझॉल्व्ड इन 1 kg ऑफ सॉल्वंट इज कॉल्ड मोलॅलिटी. मग त्या फॉर्म्युल्यानुसार मोलॅलिटीचा फॉर्म्युला म्हणला, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन kg ऑफ सॉल्वंट, 1 kg ऑफ सॉल्वंट, वेट ऑफ सॉल्वंट इन kg, 1 kg ऑफ सॉल्वंट. मग आता यांना कसं रिप्रेझेंट करतो, n इज इक्वल टू w अपॉन m. आणि जर वेट ऑफ सॉल्वंटला ग्रॅममध्ये जर दिलं असेल तर ग्रॅममध्ये दिलेल्या सॉल्वंटला 1000 ने डिवाइड केलं की किलोग्रॅममध्ये होतं. म्हणजे याच्या ऐवजी वेट ऑफ सॉल्वंट इन किलोग्रामच्या ऐवजी वेट ऑफ सॉल्वंट इन ग्रॅम डिवायडेड बाय
1000 असं जर मांडलं तर बोथ आर सेम, आणि मग त्यानंतर हा क्वेश्चन म्हणजे त्यानंतर हा फॉर्म्युला अशा प्रकारे कन्वर्ट होतो. दॅट एम इज अ मोलॅलिटी, दिस इज अ वेट ऑफ सोल्यूट, this is a molecular mass of solute, and it is a capital W. Some textbook says that is a capital W. Capital W, that is a weight of solvent in kg. This formula is also represented in this way. M is equals to W upon M into 1000 divided by capital W. Capital W, that is a weight of solvent in gram. Got it? Weight of solvent. See here once again, M for molality, W for weight, M is a molecular mass, 1000 is a constant that is utilized for the conversion of kilogram to gram, and W is a weight of solvent in gram. Got it? काही शंका आहे का इथपर्यंत? चला आता आपण क्वेश्चन कडे जाऊया. या बेसवरती क्वेश्चन कसे विचारले जातात त्याच्याकडे आपण जाऊयात. क्वेश्चन पहिला रिलेटेड टू मोलॅलिटी. रिलेटेड टू मोलॅलिटी. युनिट पण लिहिलं आपण मोलॅलिटीचं, लिहिलंय ना? युनिट लिहिलंय मोलॅलिटीचं. काही शंका आहे का? सगळ्या म्हणजे आपण त्याला मोलाल म्हणू शकता किंवा किलोग्रॅम नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोल्स पर केजी असं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. ओके, कोई शंका है? कोई शंका है? चलो आगे चलते हैं. क्वेश्चन, फाइंड द मोलैलिटी ऑफ, फाइंड क्वेश्चन, फाइंड द molality of 20 gram of NaOH, 20 gram of NaOH is dissolved in 100 gram of solution. 100 gram of solution. आता प्रॉब्लेम आला. वेट ऑफ सोल्यूट, वेट ऑफ सॉल्वंट, आपल्याला मोलॅलिटीचा फॉर्म्युला फाइंड काय करायचं? फाइंड द मोलॅलिटी. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलॅलिटी? मोलॅलिटी इज इक्वल्स टू W अपॉन M into 1000 divided by capital W. What is the capital W? Capital W is a weight of solvent in gram. This one is a weight of solvent in gram. Okay, W is a weight of solvent in gram. So now here is a weight of solution dissolved in 100 grams of solution. लक्षात येते का? या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? 100 grams of solution. मग आपल्याला काय पाहिजे? W is a weight of solute. Weight of solute is NaOH. Molecular mass of NaOH is, NaOH molecular mass, Na is equals to 23, O is equal to 16, and H is equals to 1. According to that one, that is a 40. Molecular mass of sodium hydroxide is 40. 20 plus 16 is a 39, plus 1 is a 40. All are single one. Sodium is 1, oxygen is 1, hydrogen is 1. Therefore, all are added. So that is a 40. And mass of solution. Now the next formula to calculate mass of solvent. So weight or mass in chemistry, basically in chemistry, weight or mass is same. So weight of solution is equal to weight of solute plus weight of solvent. क्लियर? कारण आपल्याकडे काय दिलं? वेट ऑफ सोल्युशन म्हणजेच मास ऑफ सोल्युशन. वेट ऑफ सोल्युशन किती आहे? 100 ग्रॅम इज इक्वल टू वेट ऑफ सोल्यूट 20 ग्रॅम प्लस वेट ऑफ सॉल्वंट. वेट ऑफ सॉल्वंट हा इकडे येईल 100 minus 20 is equal to weight of solvent. Weight of solvent. Therefore, weight of solvent is equal to, what is that?
80 gram. Weight of solvent is equals to 80 gram. Now आता काय करायचं मग आपल्याला, आता फॉर्म्युल्यामध्ये W इज अ वेट ऑफ सोल्यूट, हाऊ मच 20 ग्रॅम. काय काय दिले बघा, स्मॉल w इज अ वेट ऑफ सोल्यूट, दॅट इज अ 20 ग्रॅम. Then molecular mass we have calculated there 40 gram. And what you want, capital W is a weight of solvent. So weight of solvent is equals to 80 gram. Capital W is equals to 80 gram. So all the value put in that equation, put in that formula, molality is equals to 20 upon 40 into 1000 divided by 80. Clear? मग आता कॅन्सल करूयात. This one cancel, these two are the cancel. 4 1s are 4, 4 5s are 20, right? Then 2 2s are 4, 2 4s are 8, 2 5s are 10. M is equals to 25 divided by 4. Right now, so there is a 4 1s are 4, 4 6s are 24, 4 6 are 24. What is remains? 1 is remains. So 4 2s are 8 and 4 5s are 20. Molality is equals to 6.25. What is that? Moles per kg. That is the answer. Clear? That is the answer. Alag baga. That is the answer. Got it? आन्सर आलं का आपल्याकडं? क्वेश्चन काय आहे? मोल्स पर केजी. कारण इंडियन आपल्याला दिलेलं आहे. नाव द क्वेश्चन नेक्स्ट. याच बेसवरती आणखीन एक क्वेश्चन आहे, तो एक क्वेश्चन घेऊ मोलॅलिटी. तसं मोलॅलिटीच्या बेसवरती आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत एक्सरसाइजमध्ये, तर ते तुम्ही सेल्फ प्रॅक्टिसने सॉल्व केले तरी काही हरकत नाही. ओके. अँड ऑल्सो there are the different books are available in the market related to the JEE NEET. If you have any preparation, so a proper types of textbook we have used and solve the variety of question from this formula. Formula which one? Molality. Molality is equals to W upon M into 1000 upon capital W. So another question related to the molality question. What is the question? If the 0.85 gram of NH3, if 0.85 gram of NH3 is dissolved in 100 ml of solution, dissolved in 100 ml of solution. Now here is a solution is given, and if density of solution is 1.2, density of solution is 1.2 gram per milliliter. Now what we want if the 0.85 gram of NH3 is dissolved in 100 ml of solution, so what we want, find the molality. Chalo, okay. What is the formula of molality? M is equals to W upon M into 1000 divided by capital W. Capital W, that means weight of solvent in, what is that? Weight of solvent in what? Gram. Weight of solvent in gram. But in this question, we give the density and we give what we want. So weight of solute is there. This one is a weight of solute. Then
mass of nitrogen is equal to 14 and hydrogen is equal to 1. So therefore it is ammonia, mass of ammonia, molecular mass of ammonia is 17 gram. Mass of ammonia is 17 gram because nitrogen is 1, that is 14, and there are the 3 hydrogen. 1 hydrogen carries 1 mass, 1 weight. So there are 3, 14 plus 3, that is 17. So molecular mass and weight is there. We want capital W. What is the capital W? Weight of solvent. So how it is calculated? According to the formula of density. According to the formula of density. What is formula? Density is equal to mass upon volume. Mass upon volume, right? Mass upon volume. So this formula, which is convert density of solution. This formula is converted into density of solution. Clear? This formula is converted as density of solution is equal to mass of solution upon volume of solution, right? In ml. Volume of solution in ml, because density is gram per ml. Now density is how much? 1.2. 1.2 is equal to mass of solution. We want mass of solution upon volume of solution, that is a volume of solution in ml. So there is 100 ml. So these are the mass of solution is equal to 1.2 into 100. Got it? So there is a 120. Molecular mass of the solution is 120 gram. Got it? Now आता या ठिकाणी काय काय पहा, आपल्याकडे दिलेला आहे मास ऑफ सोल्यूट, ते इथं ठेवता येईल. मास आणि वेट काय आहे? सेम. त्याच्यानंतर त्याचं मॉलिक्युलर मास, आपण अमोनियाचं मॉलिक्युलर मास काढलं. नायट्रोजनचं मास 14, याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत, एका हायड्रोजनचं मास 1. असं केलं तर 3 हायड्रोजनचं मास 3, 3 आणि 14, 14 आणि 3 17 या ठिकाणी लिहिलंय मॉलिक्युलर मास. मग आणखीन काय रिक्वायर्ड आहे? डब्ल्यू फॉर वेट ऑफ सॉल्व्हंट इन ग्रॅम रिक्वायर्ड आहे. मग ते कसं काढायचं? तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे क्वेश्चनमध्ये डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी ऑफ सोल्युशन 1.2. मग हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. या फॉर्म्युल्याला सोल्युशनच्या फॉर्म्युल्याशी कन्वर्ट केलं. डेन्सिटी ऑफ सोल्युशन इज इक्वल टू माससाठी मास ऑफ सोल्युशन अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 100 ml ऑफ सोल्युशन, राईट. त्याच्यानंतर आणखीन काय दिलं? डेन्सिटी. मग डेन्सिटीच्या जागेवर 1.2 ठेवला. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 100, हे दोघं इकडे आले. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू 120 ग्रॅम. आता हे काय आलं? मास ऑफ सोल्युशन. मग आपल्याला सोल्युशन पाहिजे का? नाही. आपल्याला काय रिक्वायर्ड आहे? सोल्यूट रिक्वायर्ड आहे का सॉल्व्हंट? सोल्यूट तर ऑलरेडी आहे. मग काय रिक्वायर्ड आहे? सॉल्व्हंट. मास ऑफ सॉल्व्हंट, किंवा त्यालाच काय म्हणणार आपण? वेट ऑफ सॉल्व्हंट. सो फॉर्म्युला मास ऑफ सोल्युशन किंवा वेट ऑफ सोल्युशन. मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट, राईट. दॅट इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला पण बऱ्याच वेळेस लिहिलेला आहे. मास ऑफ सोल्युशन 120 इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट 0.85 प्लस मास ऑफ what? Solvent. So that is this one. Now 120 minus 0.85 is equal to mass of solvent. क्लिअर? काही शंका आहे? मग आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं, मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 119.15 gram. That is the mass of solvent, or that is also weight of solvent. चला, आले का इथपर्यंत सगळे?
मग आता मोलॅरिटी काढायचं आहे. डब्ल्यू दिलेला आहे फॉर्म्युल्यामध्ये. आपण आता व्हॅल्यू पुटअप करू. मोलॅरिटी इज इक्वल टू डब्ल्यू आहे 0.85 अपॉन मॉलिक्युलर मास 17 इंटू 1000 डिवायडेड बाय what is that 119.15. आणि किती म्हणतं आता याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, दिस वन कॅन्सल, दिस पॉईंट इज कॅन्सल, अँड मोलॅलिटी इज इक्वल्स टू 850 अपॉन, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे आन्सर येतं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 2025.15 सॉरी 15 नाही 55 आहे, 15 नाही 55 आहे. आणि मोलॅलिटी इज इक्वल टू, आता हे डिवाइड केल्यानंतर आन्सर येतं 0.42. व्हॉट इज दॅट मोल्स पर kg. that is a formula of molality and that is a unit of molality and that is answer of this question. Clear? It is a answer of this question. आले का इथपर्यंत? नक्की काही शंका आहे? इथपर्यंत काही शंका आहे का? नक्की काही शंका आहे का पहा. तर हे होते क्वेश्चन मिक्सचर ऑफ मोलॅरिटी. पहिला आपण याच्या अगोदरचा जो पॉईंट घेतला तो घेतला मिक्सचर ऑफ मोलॅरिटी, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे मोलॅलिटी. काय अडचण इथपर्यंत? चला ठीक आहे, आता सध्या आपण या ठिकाणी थांबूयात. आय होप, अशी माझी अपेक्षा आहे की या सर्व कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाल्या असतील असं मी कन्सिडर करतो, आणि या व्हिडिओला आपण याच ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. तोपर्यंत तुर्तास इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.